लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव असणार आहेत। जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणामध्ये मरगळ वाटत होती। आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकत्र बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं, आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरददादा सोनवणे। दादा, काय ठरलं आजच्या मीटिंगमध्ये? खरं तर अतिशय सुंदर अशा पद्धतीची महायुतीची आज बैठक झाली। प्रदीपजी गारटकर असतील, अतुल बेनके असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्याचे आणि राज्य विस्तारक म्हणून जे त्यांचे जे भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात महत्त्वाचे जे पदाधिकारी होते आज या बैठकीला हजर राहिले। आपण जे संवाद केला त्याच्यामध्ये माझ्या कानावर एक शब्द आला की कार्यकर्त्यामध्ये काही मरगळ आहे। महायुतीमध्ये मरगळ नाही। महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत, ज्याच्यामध्ये मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना काम करतो, मी 24/7 गेले 20 वर्ष काम करतो। आशाताई बुचके काम करतात गेले 20-25 वर्ष। आशाताई बुचके दिसत नाहीत? आहेत, बरोबरच आहे। कुठे आहेत? आता यायला उशीर झाला त्यांना, परंतु उद्याच्या दिवशी चाकणला पण नव्हत्या। चाकणला त्या नव्हत्या, त्यांच्या त्यावेळेला अडचण होती। पण तुम्ही चिंता करू नका, मोदी साहेब हे भारतीय जनता पार्टीच्याकडून पंतप्रधान होणार आहे, त्यामुळं अख्खा देश त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे। त्यामुळे आम्ही सगळी मंडळी याच्या प्रवाहामध्ये जोरामध्ये कामाला लागलेलो आहे। आणि अतुल बेनके असतील, आशाताई असेल, मी स्वतः असेल, कार्यकर्त्यांना तुमच्या तिघांमध्ये मनोमिलन झालं का? सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आज तालुक्यातले होते, राष्ट्रवादीचे होते, शिवसेनेचे होते। भांडण काहीच नाही आहे। लोकसभेला आम्ही तिघंही इच्छुक नाही, त्यामुळे भांडण व्हायचं काही कारणच नाही। हा, लोकसभेचे जर आम्ही उमेदवार असला असतो तर मग भांडण असलं असतं। आम्ही तिघेही लोकसभेचे उमेदवार नाही। लोकसभेचा आमचा उमेदवार ठरलेला आहे सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील। त्यामुळं आम्ही तिघेही असलेले आणि आमचे मित्र घटक पक्ष असलेले, मग RPI असेल, हे सगळे आदरणीय जानकर साहेबांचा पक्ष असेल, हे सगळे लोक आम्ही आता एकत्र झालेलो आहोत। आणि निश्चितपणे पहिला जो दौरा आहे तो जुन्नर तालुक्याचा 8 एप्रिलला होतो आहे। सुरुवात आमच्या नारायणगावच्या हिवऱ्यापासून होते। हिवरे झालं, खोडद झालं, मग असा करून तो संपूर्ण 8 तारखेला सर्वात शेवटची सभा ही बेल्ल्या गावामध्ये होते। सुंदर नियोजन झालेलं आहे। प्रत्येक पक्षाने आपापलं नियोजन करायचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि निवडणुकीमध्ये एक चांगलं प्लॅनिंग चालू आहे। त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही अडचण वाटत नाही। महाआघाडीचे उमेदवार जुन्नर तालुक्यामध्ये असणार आहे। तुम्ही तीनही मातब्बर नेते जुन्नर तालुक्यातील आहे। आढळरावांना तालुक्यामधून मताधिक्य कसं मिळेल? बघा, विषय असा आहे की आताची निवडणूक ही फार वेगळी निवडणूक आहे। या निवडणुकीकडे राष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारण मी पाहतोय की इथून मागच्या काळामध्ये भारतावर हल्ले झाले आणि खूप आपले सैनिक शहीद झाले। पण आताची निवडणूक ज्यावेळेला भारताकडे पाहिली जाते, मागच्या 10 वर्षामध्ये ना भारतामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला, ना भारताच्या अंतर्गत व्यवस्थेला धक्का लागला। आपण पाहतो तर चायना आणि पाकिस्तान या दोन्ही देशाला एक सेटबॅक बसलेले आहेत मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे। लोकसभा ही राष्ट्राची निवडणूक आहे, लोकसभा ही खालची निवडणूक नाही। त्यामुळे राष्ट्रहिताचं नेतृत्व कोण करतंय तर त्या नेतृत्वाकडे बघून ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे जुन्नरमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं वातावरण शिवाजी आढळराव पाटलांच्या पाठीमागे उभं राहणार। कांदा प्रश्न, दूध प्रश्न याच्या संदर्भामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे आक्रमकपणे प्रश्न मांडत आहेत। लोकसभेमध्ये त्यांनी भाषणं केली, आंदोलन केलं, त्यांना प्रतिसाद जास्त प्रमाणात मिळतोय। तुम्ही कसं पाहता? नाही, शेतकरी हा असा विषय आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण गेले 50-60 वर्ष इतिहास पाहिला असेल तर अशा घटना वारंवार तेजीमंदीच्या होतात। माननीय पवार साहेब ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेस सुद्धा एक मोठी घटना घडली, मंदीचं वातावरण होतं। शेवटी काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात, काही धोरणं होतात, काही पुढे मागे धोरणं होतात, परंतु शेवटी शेतकऱ्यांचा कृषी भारत आहे आणि त्याच्या बाबतीतले निर्णय महायुतीच्या माध्यमातून बलदंड होतात। आता मागच्या वेळेला असं म्हणणं झालं की आपण जर समजा सत्तेतला खासदार दिला नाही तर आपल्याला त्रास होतो। तर माझं असं म्हणणं की आता सत्तेतला खासदार हा उमेदवार म्हणून शिवाजी आढळराव पाटील उभे राहिलेले आहेत। त्या दृष्टीने आणि देशाच्या राष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या बाबतीतले सुद्धा निर्णय कधी कधी तेजी मिळते। दुधाला मधल्या काळामध्ये चांगला बाजारभाव मिळाला, दुधाचे चांगले पैसे झाले, द्राक्षाचे पैसे झाले, कांद्याची परिस्थिती बिकट झाली, ऊसाचा आता FRP चांगला निघायला लागलेला आहे।
तर हे सरमिसळ पद्धतीची गोष्ट होते. आम्ही शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत. शेतकऱ्यांची बाजू सर्वांनीच लढवली पाहिजे. शिवाजी आढराव पाटील असतील, कोल्हे साहेब असतील किंवा तुम्ही आम्ही कोणी असो, शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही सदैव संवेदनशील होतो आणि राहूच. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आढळरावांना का स्वीकारावं आणि कोल्हेंना का नाकारावं? हे बघा, कोल्हेंना का नाकारावं, आढराव पाटीलला का निवडून द्यावं, आता हा सगळा प्रत्येकाच्या आपापल्या अनुभवाचा विषय आहे. प्रत्येकाला जसा जसा अनुभव आला तशी तशी मतांच्या बाबतीतला निर्णय होईल आणि मग कोणाची गुणवत्ता कशी आहे प्रत्येकाचे मेरिट पाहिलं जाईल. त्या मेरिटप्रमाणे मतदान होईल. आता आमची तर जबाबदारी महायुतीची आहे. मी जिल्हा प्रमुख आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे की आपण 100% वेळ हा जनमानसासाठी समाजात दिला पाहिजे आणि मी तो कार्यकर्ता आहे की मी मातीमध्ये खाली बसून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या निवडणुकीकडे ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला त्या दोन्ही उमेदवारांकडं लोक आपापल्या पद्धतीने निर्णायक पद्धतीने पाहतात आणि त्या शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी कोणाला मत द्यावं, शेवटी आम्ही महायुती म्हणून मत शिवाजी आढराव पाटीलसाठी मागणार. कोल्हे साहेबांसाठी कोल्हे साहेबांच्या बरोबरचे जे समजा घटक वर्ग आहेत म्हणजे ज्यांची महाविकास आघाडी झालेली आहे ती लोक आदरणीय कोल्हे साहेबांसाठी मतं मागणार. पण याचा विचार सर्वसामान्य माणूस करणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला कळणार आहे की कोण त्या ठिकाणी उद्याचा खासदार होणार आहे ते उद्याच्या मतातून कळणार आहे. आढळरावांच्या जमेच्या बाजू काय काय आहेत? आढराव पाटलांना गेले 20 वर्ष सातत्याने जनाधार राहिलेला आहे. ते लोकांमध्ये राहिलेले आहेत. दर रविवारी त्यांचा असलेला आपण जनता दरबार पाहिलेला आहे. प्रश्न मांडले जातात, प्रश्न समजून घेतले जातात, प्रश्न सोडवले जातात. आता हे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट जे आता पूर्णत्वाला गेलेले आहेत त्याच्यामध्ये ती सगळ्यात पहिल्याची सुरुवात आणि 15 वर्षामध्ये त्या सगळ्या शेवटच्यापर्यंत ते प्रोजेक्ट न्यायची सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या शिवाजी आढराव पाटलांनी मांडलेल्या आहेत. आता नवीन नवीन कल्पना आता मधल्या काळामध्ये काही कोल्हे साहेबांनी मांडलेल्या, पण शिवाजी आढराव पाटलांचा अनुभव पाहतात, इतक्या वर्षाचा त्यांचा जनसंपर्क दांडगा पाहतात आणि विशेषत्वाने साई असलेल्या तालुक्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत आपला स्वतःचा असलेला परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यांचे पाहायला गेले तर आज जमेची बाजू आहे की मोदी साहेब ज्या वेळेला पंतप्रधान होतात त्यावेळेला शिरूर लोकसभा हा सत्तेमध्ये जायला पाहिजे अशा पद्धतीच्या जमेच्या बाजू शिवाजी आढराव पाटलांच्या. मागच्या वेळेला तुम्ही शिवाजीराव आढळराव यांना मंत्री करणार अशा प्रकारची तुम्ही भाषणं केलेली होती. यावेळेस तशी काही संधी निर्माण होऊ शकते का नको? आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की जसं मी जुन्नर तालुक्याचं काम करतो, जुन्नर तालुका जसा विधानसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये वरती असावा तसा शिरूर लोकसभासुद्धा महत्त्वाच्या ठिकाणी जायला पाहिजे. आम्ही व्यक्तीवर कधीही कुणाला दोषारोप करत नाही. शेवटी ह्या व्यक्ती ह्या आपल्या मातीतल्या आहेत. कोल्हे साहेब ह्या मातीतले आहेत, शिवाजी आढराव पाटील ह्याच मातीतले आहेत. आपण कितीही विभागाच्या राष्ट्रात सांगत बसलो तरी उद्या दिल्लीमध्ये बसत असताना शिरूर लोकसभा जर वरच्या क्रमांकावर केला तर हा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असणार आहे. त्यामुळे त्यांना वरच्या पदाचा मानांकन मिळावं अशी शिरूर लोकसभेच्या सर्वच जनतेची आणि सर्वच लोकांची सर्व पक्षांची त्या ठिकाणी अपेक्षा असणं काही गैर नाही असं मला वाटतं. आता आशाताई बुचके, विद्यमान आमदार अतुल बेनके आणि तुम्ही, तुमच्या तिघांची ताकद एकत्र झालेली आहे. जुन्नर तालुक्यामधून मताधिक्य किती मिळेल, कसं असेल? नाही, आता इथं सुरुवात झालेली आहे. मताधिक्यावर बोलण्याची थोडीशी घाई होईल सर्वांचीच. म्हणजे कोणी आघाडी असेल किंवा युती असेल आज त्याच्यावर बोलणं जरा कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळी मंडळी आता कार्यरत झालो आहे. पहिला दौरा 8 तारखेला आहे उमेदवाराबरोबर. हळूहळू या सगळ्या गोष्टीचे विषय चर्चा, समज, गैरसमज, आढराव पाटलाबद्दल काय गैरसमज आहेत का, युतीच्या बाबतीत काय आहेत का, मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये काय थोडीशी कमी जास्त नाराजी किंवा काही प्लस बाजू आहे का, या सगळ्या गोष्टी जेव्हा चर्चा घडून येतील तिथून पुढं आपल्याला मताचा अंदाज बांधता येईल. आज मतांचा अंदाज सांगणं कोणी, आम्ही आता प्रयत्नशील आहोत की महायुतीचा उमेदवार आपण विजय कसा करू त्या अनुषंगाने आम्ही सर्व हे रचना करून एकाच पद्धतीचं पाऊल टाकत आहोत. शेवटचा प्रश्न, विद्यमान खासदारांचा निधी परत गेला, त्यांना वापरता आला नाही अशी सोशल मीडियावर टीका होते. आता टेक्निकली मी ते पाहिलेलं नाही, परंतु जर आपला निधी जर मागं जात असेल तर तो आपल्या सर्वांसाठी बॅड मेसेज आहे.
म्हणजे हा मेसेज चुकीचा आहे. मला असं वाटतं की संपूर्ण निधी खर्च करून उलट जास्तीच्या निधीसाठी लोकप्रतिनिधी तिथं भांडलं पाहिजे. मी सुद्धा मनसेचा आमदार होतो, माझ्याकडे कुठलीही सत्ता नव्हती. अशा वेळेला 2,500 कोटी आम्ही तिथे जाऊन कधी हात जोडून, कधी पाया पडून, कधी त्या ठिकाणी आम्ही विनंती करून, कधी 14 तास मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये बसून आम्ही 100% तिथे लोकांच्या हिताचा आणि विकासाचा विचार केला. निधी मागा जात असेल तर मला माहीत नाही, आता ही मीडियावर फिरणारी गोष्ट आहे, ती आपण सर्वांनी पडताळून पाहिली पाहिजे. आणि तसं जर झालं असेलच तर मात्र त्या बाबतीमध्ये चिंता आहे. आता ही तुमची महायुती आहे, प्रत्येक पक्ष वेगळा आहे. म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप ह्या तीनही पक्षाचे तालुक्यातील नेते विधानसभेसाठी, आमदारकीसाठी इच्छुक आहे. तुम्ही खरोखर मनापासून एकत्र आलात का? आणि विधानसभेला चित्र काय पाहायला मिळेल? नाही बघा, राष्ट्राचा विचार होत असताना घरातलं भांडण हे बाजूला ठेवायचं असतं. राष्ट्र प्रथम. मला असं वाटतं की लोकसभेचा निर्णय झाल्यानंतर विधानसभेमध्ये काय होणार आहे किंवा किती लोक उभी राहणार आहे, पण मला असं वाटतं ही लोकशाही आहे. जेवढे आता कसं झालं आहे, गल्लीमध्ये आमदार तयार व्हायला लागलेला आहे. गल्लीमध्ये व्हायला पाहिजे. ह्या लोकशाहीचं स्वप्न पाहिलं डॉक्टर बाबासाहेबांनी. आपल्या सर्वांच्या इच्छा समाजाबरोबर त्यासाठी काम केलं पाहिजे. सकाळी 6ला उठलं पाहिजे, रोज 5-6 दशक्या केलं पाहिजे, लोकांचे सुखदुःख पाहिलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या पाहिजे, विकास कामाच्या बाबतीत चर्चा व्हायला पाहिजे. काही विकास कामासाठी हट्ट केला पाहिजे, काही सत्याग्रह पुकारला पाहिजे, कधी आंदोलन छेडली पाहिजे, कधी रस्ता रोको केलं पाहिजे, कधी दुधाच्या विषयावर, या सगळ्या विषयावर निवडणूक तोंडावर आल्यावर केवळ आपण जर नुसतं बाहेर पडून म्हणणं असं की मला आमदार व्हायचं आहे, मला अजून काय व्हायचं आहे किंवा अजून दुसरं काय पदावर जायचं आहे, तर मला असं वाटतं की मग ते जनतेची थट्टा आहे. परंतु लोकसभेला आपण पाहत असताना आपण राष्ट्र पाहायला पाहिजे. विधानसभेच्या वेळेला जेवढे काही इच्छुक उमेदवार असतील त्या सर्वांना मी आता शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी घरी न थांबता कमीत कमी 5-25 लोकांनी आमदारकी लढवली पाहिजे, ह्या माझ्या शुभेच्छा सर्वांना राहतील. मी मगाशी म्हणाले जुन्नर तालुक्यामधून आढळरावांना मताधिक्य किती मिळेल किंवा कोल्ह्यांना किती मिळेल हे आज सांगणं शक्य नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघामधून आढळराव किती मताधिक्य घेऊन विजयी होतील, काय वाटतं तुम्हाला? नाही, ज्यावेळेला आमची समन्वय बैठक होईल साई तालुक्याची, अजून महीदादा भेटायचे, अजून दिलीपराव मोहिते पाटलांना भेटायचे, आम्ही एका व्यासपीठावर बसल्यानंतर ज्यावेळेस समन्वयामध्ये आमची चर्चा होईल त्यावेळेस काय अंदाज आम्हाला करता नाही. बघा, उगाच फेक आकडा सांगण्यामध्ये काय आम्हाला त्या ठिकाणी सध्या संभ्रम आहे. संभ्रम कशामध्ये राहतो, जेव्हा आपल्याला अभ्यासपूर्वक जावं लागेल. शेवटी या निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खूप प्लॅनिंगने जावं लागेल. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, त्या बोलायला काही अर्थ राहत नाही. म्हणून मला असं वाटतं की शिरूर लोकसभेचा जो मताधिक्याचा विषय आहे तो आम्ही तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर आणि निवडणुकी थोडी पुढे गेल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर पुन्हा येणारच आहोत, मुलाखत देणारच आहोत. त्यावेळेला आम्ही तुम्हाला परफेक्ट सांगू की आमचा अंदाज काय आणि सगळ्या तालुक्याचा अंदाज काय 100% सांगतो. आपल्यासोबत होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरददादा सोनवणे. महायुतीचं जुन्नर तालुक्यामध्ये योग्य प्रकारे नियोजन झाले अशा प्रकारचं सांगितलं जातं आहे. या तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके, आम्ही सगळे एकत्र आलो असं सांगितलं जातं आहे. परंतु आजच्या मेळाव्याला भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके दिसलेल्या नाहीत. अद्याप तरी यांच्यामध्ये समन्वय नाही असं प्रथमदर्शनी दिसतं आहे. परंतु जुन्नर तालुक्यामधून शिवाजीराव आढळराव यांना मताधिक्य मिळवून देऊ, चांगल्या मताने त्यांना विजयी करू, त्याचबरोबर त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळू शकते असं माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी सांगितलेलं आहे. पाहूया जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्यक्षात चित्र पाहायला काय मिळतं आहे. सुरेश वाणी, बिघनर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.